मराठी पाठ्यपुस्तकाच्या उजळणीला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पाहणार आहे आत्मकथन जे तुम्हाला प्रश्न 5E मध्ये मराठीच्या पेपरमध्ये लिहायला येतं ते नक्की कसं लिहायचं. 8 मार्क्स साठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो आणि तुम्हाला जर ओव्हरऑल 90 अप मार्क्स मिळवायचे आहेत मराठीमध्ये, म्हणजेच मराठीच्या पेपरमध्ये जर 70 अप मार्क्स मिळवायचे आहेत तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी. कारण ह्यात मार्क्स गेले तर मग ते जे एक्सपेक्टेशन्स आहेत तुमचे 70 अप अदरवाईज ओव्हरऑल 90 अपचे त्याला काहीच अर्थ राहणार नाहीये. तर आपल्याला तुमचे हे मार्क्स जाऊ द्यायचे नाहीत. आपण पाहूया की नक्की हा विषय कसा हाताळायचा असतो किंवा कसा निबंध त्याच्यावर तुम्हाला लिहायचा. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. आत्मकथन म्हणजे ऑटोबायोग्राफी असते. जसं की एखादं पुस्तक तुमच्याशी बोलतंय, शेतकरी तुमच्याशी बोलतोय, सैनिक बोलतोय, प्रत्येकाचं मनोगत तुम्हाला ह्याच्यामधून लिहायचं असतं. म्हणजे ती व्यक्ती किंवा ती वस्तू तुमच्याशी बोलते असं दाखवून तुम्हाला तो एसे लिहायचा. ह्याचा अर्थ की तुम्हाला ओव्हरऑल एसे त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहायचा आहे. ते तुमच्याशी बोलतायत, ते त्यांची खंत, त्यांचं दुःख, त्यांचा आनंद तुमच्यासोबत शेअर करताय. सो असं एक एकंदरीत तुम्हाला त्या निबंधामध्ये लिहायचंय. तर जस्ट एक्झाम्पल साठी मी एक विषय घेते की पुस्तकाचे मनोगत किंवा मी पुस्तक बोलतोय. 10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये मराठीच्या पेपरमध्ये बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे किंवा ह्याच्या रिलेटेड टॉपिक तुम्हाला विचारलेले आहेत. तर तेच पाहूया आपण की नक्की कसं लिहायचं. आता मी काही एसे बुक रीड केलेले आहेत किंवा काही जे पब्लिकेशन्स असतात नोट्सचे त्याच्यामधून मी एसेज रीड केलेले आहेत. तर जी सुरुवात आपल्याला ऍक्च्युअल करायची असते ती मला कुठेच बघायला मिळाली नाही. आता तुम्हीच सांगा की मी म्हंटल की मी पुस्तक बोलतोय किंवा पुस्तकाचे मनोगत हा जर विषय, तर पुस्तक तर डायरेक्ट येऊन तुमच्याशी बोलू शकत नाही. म्हणजे पुस्तक तुमच्याशी बोलायला पुस्तकाने सुरुवात केलेली आहे हे दाखवताना त्याच्यासाठी एक बॅकग्राऊंड तुम्हाला क्रिएट करायला लागेल. मग ती कशी करणार आहे आपण. जसं की समजा की मी माझ्या मुलांना क्लासेसमध्ये एसे लिहून दिलेला आहे, तर त्याची जी सुरुवात आहे ती कशी केली आहे ती पहा. समजा की आपला विषय मी पुस्तक बोलतोय. 10वीचा मराठीचा पहिला पेपर असतो तुम्हाला माहितीये बोर्ड एक्झाम मध्ये. तर उद्या माझा 10वीचा मराठीचा पहिला पेपर आहे. त्याच्यासाठी आज मी दिवसभर मराठीचे धडे, कविता, जो लेखन कौशल्य, एसे रायटिंग स्किलचा वगैरे भाग आहे त्या सगळ्याची मी दिवसभर उजळणी करत होतो. रात्री सुद्धा जेवण झाल्यानंतर मी पुन्हा एकदा पुस्तक हातात घेऊन उजळणी करायला सुरुवात केली आणि पुस्तक वाचता वाचता मला कधी झोप लागली हे कळलंच नाही. ही झाली आपली एक स्टार्टिंग, सुरुवातीच्या 2-3 ओळी. पुढे काय झालंय बघा. काय रे, झाला का अभ्यास, असा मला कुठून तरी आवाज आला. म्हणून मी इकडे तिकडे पाहिलं. त्याच्यानंतर मी मागे वळून पाहिलं तर मला दिसलं की पुस्तक माझ्या मागे उभं होतं. आयुष्यात पहिल्यांदाच मी बोलणारं पुस्तक पाहत होतो आणि मी त्याला काही प्रश्न विचारणार एवढ्यात त्यानेच माझ्याशी बोलायला सुरुवात केली. म्हणजे ह्याचाच अर्थ की पुस्तक तुमच्या स्वप्नात आलेलं आहे आणि ते तुमच्याशी आता बोलणार आहे. ही एक आपली सुरुवात झाली. म्हणजे आता बुक डायरेक्ट तुमच्याशी बोलत नाही. तुम्ही एक काय केली आहे, बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं इकडे की पुस्तक तुमच्याशी बोलायला कसं सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला जे क्वेश्चन दिला जातो त्याच्यामध्ये पॉइंट्स दिलेले असतात. म्हणजे आता जर पुस्तकाचं मनोगत आपल्याला लिहायचंय तर त्याची निर्मिती कशी झाली, त्याचं महत्व काय आहे, त्याला कधी आनंद होतो, त्याला दुःख कशाचं वाटतंय, तर ओव्हरऑल असे काही तुम्हाला पॉइंट्स दिलेले असतात. तर एक एक पॉइंट तुम्हाला एलॉबरेट करून लिहायचंय. सुरुवात आपण म्हटलं की पुस्तकाची निर्मिती. तर तुम्हाला माहितीये झाडापासून आपल्याला लाकूड मिळतं. लाकूड जे आहे त्याचा वापर करून आपण पेपर बनवतो आणि पेपर पासून काय बनतं, पुस्तक. तर अशी एक पुस्तक निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला 3-4 ओळींमध्ये लिहायची आहे. त्याच्यानंतर पुस्तकाचं महत्व काय, पुस्तकामुळे ज्ञानाचे दरवाजे तुमच्यासाठी खुले होतात. वेगवेगळ्या कथा, कविता ज्या आपण वाचतो त्याच्यातून आपल्याला ज्ञान तर मिळतच, पण आपलं मनोरंजन पण होत असतं. वेगवेगळ्या व्हॅल्यूज त्याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतात. बऱ्याच बुक्स मधून आपल्याला देश विदेशांची माहिती मिळत असते आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की अवांतर वाचनामुळे तुमची शब्द संपत्ती वाढते, तुमचं जे रायटिंग स्किल आहे ते इम्प्रूव्ह होतं.
तर असं एक पुस्तकाचं महत्व तुम्हाला एका पॅरेग्राफ मध्ये लिहायचंय. त्याच्यानंतर आता पुस्तकाला दुःख कशाचं आहे, तर आपण निष्काळजीपणे बुक्स हाताळतोय. म्हणजे पुस्तक बनवताना कितीतरी लोकांची मेहनत त्याच्यामध्ये लागलेली असते, कितीतरी लोकांनी त्यासाठी मेहनत घेतलेली असते आणि ही मेहनत आपण इग्नोर करतोय आणि त्याच्यामुळेच आपण पुस्तकांचे पेजेस जे आहेत ते काय करतोय, फोल्ड करतोय, दुमडतोय. त्याच्यावर खाता खाता वेगवेगळ्या आपल्या हातांचा असेल किंवा पदार्थांचा डाग लागतोय. अभ्यास झाल्यानंतर इकडे तिकडे निष्काळजीपणे पुस्तक फेकून देतोय. तर ह्याच्या सगळ्यामुळे पुस्तकाला दुःख होतंय. आधीच्या पिढीला कसं वाचनाची आवड होती, काहींना तर वाचनाचं वेड होतं बरंच, पण हल्ली ते कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. काहींच्या घरात पुस्तकं तर आहेत, पण ती कपाटात तशीच धूळ खात पडलेली आहेत. त्यांच्याकडे आपलं लक्ष पण जात नाहीये. मोबाईल, इंटरनेट, कम्प्युटर ह्या सगळ्यांमध्ये आपण इतके इन्व्हॉल्व झालेले आहोत की पुस्तक वाचनाचं जे वेड आहे, पुस्तक वाचनाचा जो छंद आहे, तो आजच्या पिढीला राहिलेलाच नाहीये किंवा लागलेलाच नाहीये असं आपण म्हणू. तर हे एक त्याचं दुःख आहे, हे आपल्याला तो सांगतोय. आता बुक्स कसे डिजिटल होत आहेत, तर तुम्हाला माहितीये की आपल्याला मोबाईलवर, इंटरनेटवर ई बुक्स पण बघायला मिळतात. सो तो पण कसा अपडेट आता होत चाललेला आहे, त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे द्यायची आहे. आणि मग शेवटी तो तुम्हाला सांगतोय की पुन्हा एकदा तुम्हाला तो पुस्तक वाचनाचा वगैरे छंद लागला पाहिजे. तो जर लागला तर खूप नॉलेज तुम्हाला त्याच्यामधून मिळू शकतं, ज्ञान मिळू शकतं. मग शेवटी शेवटी तो प्रश्न विचारतोय की लावून घ्याल ना तुम्ही हा छंद, पुन्हा कराल ना माझ्याशी मैत्री. तर अशी एक आपली काय होणार आहे, आता आपण शेवटाकडे आलेलो. तर बरेच तो तुम्हाला प्रश्न विचारत जातोय आणि तुम्ही जोरात हो असं म्हणून ओरडता. आता तुम्ही झोपेत आहात, स्वप्नात तुम्ही ओरडलेले आहात, तेवढ्यात तुमची आई किचन मधून तुमचा आवाज ऐकून धावत येते आणि बोलते, काय रे कशाला ओरडतोयस, बघ वाजले किती, बघ पेपरला जायचं नाहीये का, अभ्यास नाही करायचा, रिव्हिजन नाही करायची आहे, चल उठ लवकर. तर अशी ती शेवटी तुम्हाला बोलते. तर तेव्हा तुम्हाला कळतं, अरे पुस्तक स्वप्नात येऊन बोलत होत. तर हा आपला एक शेवट आहे की शेवटी शेवटी मग तुम्ही ठरवता की आता 10वीची परीक्षा संपल्यानंतर जी उन्हाळ्याची सुट्टी तुम्हाला पडणार आहे किंवा लाईफ मध्ये पुढे सुद्धा आता मी वेगवेगळ्या विषयांची अवांतर जी वेगवेगळी पुस्तकं आहेत ती वाचायचा छंद स्वतःला लावून घेणार आहे, पुस्तकाची फ्रेंडशिप करणार आहे, असं तो मुलगा किंवा मुलगी ठरवते. तर हा झाला आपला शेवट. अशा प्रकारे तुम्हाला तो एसे लिहायचा, अशा प्रकारे तुम्हाला ते आत्मकथन लिहायचंय. आता मी काय प्रॉपर शब्दांमध्ये तुम्हाला ते इथे सांगितलेलं नाही, पण आता व्हिडिओच्या शेवटी मी एक एसे पोस्ट करणार आहे. त्याची सुरुवात फक्त मी केलेली आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मी पण अशाच पब्लिकेशन मधून घेऊन फक्त तुम्हाला एसे लिहायचा कसा हे दाखवायला मी ते लिहिलेलं आहे. तर तो तुम्ही गो थ्रू करा आणि तुम्हाला जर ह्या टॉपिक मध्ये एक 7 मार्क्स आउट ऑफ 8 जर मिळवायचे असतील, कारण 8 आउट ऑफ 8 ची तर मी गॅरंटी नाही देऊ शकत, बट 7.5 तुम्हाला मिळू शकतात जर तेवढ्याच समर्पक शब्दांमध्ये तुम्ही हा एसे लिहिला असेल तर. तर तसं जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला जे 5 पेपर आहेत त्याच्यामध्ये आत्मकथनासाठी जे काही विषय दिलेले आहेत किंवा तुमच्या बुक्स मध्ये असतील, चॅप्टर रिलेटेड काही सब्जेक्ट आहेत, जसं की औक्षण रिलेटेड सैनिकाचे आत्मकथन जे आहे, सैनिकाचे मनोगत, ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जाता असताला वरून सूर्याचा मनोगत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो असे जे काही टेक्स्टबुक रिलेटेड टॉपिक्स आहेत ते तुम्हाला जिथूनही रीड करता येईल त्याचं पुन्हा पुन्हा रीडिंग करा, ते लिहून काढा. कारण हा एकच सोर्स आहे तुमच्याकडे की ज्याच्यातून तुम्ही हे लिहू शकता. तुम्हाला जर स्वतःहून लिहिता येत असेल तर वेल अँड गुड, पण अशी मुलं फार कमी आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की जिथून तुम्हाला असे रिलेटेड टॉपिक्स मिळतील, असे एसेज मिळतील, ते पुन्हा पुन्हा रीड करा. रीड केल्यानंतर ते लिहून काढायचा प्रयत्न करा. फक्त रीडिंग करून सोडून देऊ नका, कारण मी जितके पण आता व्हिडिओ बनवलेत मी सांगते की तुमच्या काना, मात्रा, उकार, वेलांटीच्या ज्या काही चुका होत आहेत त्या सुधारायला एकच सोर्स आहे की ते पुन्हा पुन्हा रीडिंग आणि रायटिंग तुम्हाला करायचं आहे. तर हे तुम्ही करा. तुम्हाला जर वेगवेगळ्या विषयांवर आत्मकथनाशी रिलेटेड जे टॉपिक आहेत त्याच्यावर जर एसे लिहून हवे असतील तर मी माझा शेवटी नंबर पण पोस्ट करतेय, तर तुम्ही त्याच्यावर मला
व्हॉट्सअप करू शकता. जे टॉपिक्स तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही तिथे मला व्हॉट्सअप करा. ओके. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पण त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा. आपला 4 मार्चला इंग्लिश मीडियमचा मराठीचा पेपर आहे. तर त्याच्यासाठी मी असेच बरेच मराठी विषयाशी रिलेटेड व्हिडिओ तोपर्यंत पोस्ट करणार आहे. त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आणि ते जर पाहायचं असतील तर तुम्हाला स्टडी फर्स्ट क्लासेस ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. ते तुम्ही नक्कीच कराल याची मला गॅरंटी आहे. कारण तुम्हाला सुद्धा टॉपर व्हायचंय आणि मला तुम्हाला टॉपर होताना बघायचंय. थँक्यू.